नलिनी अमित लांजेवार, राहणार मोदीपडाव कामठी, जिल्हा नागपूर। बुद्ध पौर्णिमा या मंगल दिनाच्या निमित्ताने मी बुद्ध अमृतवाणी सादर केलेली आहे। आनंदजी शिंदे यांनी गायलेली ही अमृतवाणी आहे। त्यांच्या एवढं चांगलं मी तर गाऊ नाही शकत, पण तरी सुद्धा ही अमृतवाणी मला खूप आवडली आणि मी ती पूर्ण पाठ करून घेतली आणि आज तुमच्या समोर मी ती सादर केलेली आहे। काही चूक झाल्यास मला माफ करा आणि जर काही अमृतवाणी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करा। धन्यवाद। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। प्रज्ञशील करुणाकरा, महिमा तुझा अपार, युगंधरा क्रांतीवीरा, वंदन तुला त्रिवार। विश्वशांतीचा मार्ग तो बुद्धाने दिदला, त्या बुद्धाचा धम्म जगी हा वंदनीय ठरला। बुद्धाची ही अमृतवाणी करते मी गुणगान, जंबूद्वीपातील कपिल वस्तू शाक्य वसती स्थान। शाक्य कुळातील शुद्धोधन गणनायक तो महान, महामाया अन प्रजापती या दोघीही गुणवान। बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी। शुद्धोधनाशी विवाह झाला, दोघेही रूपवान, आषाढातले व्रत करणेही होती प्रथा समान। मंगल समई भल्या पहाटे महामाया उठली, स्नान संध्या पूजा करून धनवाटीत सुटली। शुद्धोधनाच्या रंगमाली नटून थटून गेली, त्या मिलनाच्या रात्री दोघे एक रूप झाली। सुमेध बोधी सत्वराणीच्या स्वप्नी प्रकट झाले, पोटी तुझ्या मी जन्म घेईल असे तिला बदले। बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी। गर्भवती राणी मग देवा बदली राजाला, इच्छा झाली माझ्या मनाची जाव माहेराला। त्या स्वप्नाचा अर्थ राजाला ब्राह्मणाने कथिला, पोटी तुमच्या जगतारक तो येईल जन्माला। महामायावती राणीच्या तो आला प्रसूती काळ, लुंबिनीच्या शाल छायेत जन्मा आले बाळ। बुद्ध बुद्ध हे दाही दिशातून ध्वनी ऐकू आले, अशित मुनी मग शुद्धोधनाच्या दरबारी गेले। बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी। त्या बाळाचे तेज पाहुनी अचंबित झाले, चरणतयाचे स्पर्शून बदले बुद्धच अवतरले। मांडीवरती घेता त्याला अश्रू नयनी आले, अनर्थ समजून राजा राणी चिंताग्रस्त झाले। या अश्रूचे कारण सांगा मुनिवर आम्हाला, भाकीत सांगू नका अशुभते आमच्या बाळाला। जग उद्धारक ऐसे बालक तुमचे ठरणार, कीर्ती पाहण्या या बाळाची मी तर नसणार। बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी। सनई चौघडे वाजू लागले, नामकरण ते असे गाजले, सिद्धार्थ हे नाव ठेवले, गौतम हे संबोधू लागले,
बारशाच्या मंगल समयी पडली आजारी महाबाई, म्हणे आता मी जाते बाई, क्रूर काळाने केली घाई. सिद्धार्थाला जवळ घेतले, प्रजापतीच्या स्वाधीन केले, कंठ दाटला अश्रू आले, महामायेने डोळे मिटले. दिवस चालले वाढू लागला, बोल बोबडे बोलू लागला, हर्ष झाला शुद्धोदनाला, 8 वर्षाचा बाळ झाला. एके समयी वनात गेला, निसर्ग शोभा पाहू लागला, घायाळ पक्षी समोर आला, शरीरामध्ये क्षर नसलेला. नवल वाटले सिद्धार्थाला, कोणी छडिले मुक्या जीवाला, देवदत्त मग धावत आला, सिद्धार्थाशी भांडू लागला. गेले दोघे दरबाराला, पडला प्रश्न मग न्यायाधीशाला, सिद्धार्थाचा नियम ऐकला, रक्षण करता मीच म्हणाला. पटले म्हणणे न्यायाधीशाला, हंस दिला तो सिद्धार्थाला. अशा प्रकारे काळ लोटला, वय 16वे किशोर झाला. दंड पाणिया शाक्य राजाला, यशोधरा ही सुंदर बाला. त्या कन्येच्या स्वयंवराला, आले निमंत्रण सिद्धार्थाला. शुद्धोदनाने सिद्धार्थाला, सेवक छन्ना सवे धाडला. दिसता क्षणी तो पसंत पडला, यशोधरेने वरले तयाला. बाणधनुष्या तोडुनी कमाल दाविली, वरमाला ती यशोधरेने सिद्धार्था घातली. सनई चौघडे वाजू लागले, यशोधरेशी लग्न लागले, विवाह होऊन वर्ष लोटले. अशा प्रकारे दिवस चालले, यशोधरेला मूल जाहले, राहुल ऐसे नाव ठेवले. मनी शुद्धोदन हर्षित झाले, राजपुत्र संसारी रमले. शब्द मुनीचा पुन्हा आठवला, नाही तर संन्यास घेतला. गृहस्थी जीवनामध्ये राहिला, सध्या तो सम्राट झाला. उपभोगण्या राजसुखाला, अंतपुराचा घाट घातला. देखावा तो स्वर्गामधला, जिकडे तिकडे सुंदर बाला. बहु देखण्या सुंदर युवती, युवराजाच्या अवती भवती. करू लागल्या गमती जमती, खट्याड चाडा दंगा मस्ती. प्रेमाने आलिंगर देतील, ऐन वयातील त्या नवयुवती. कुणीतर लाडक चुंबन घेती, गाणे गाऊनी शीळ घालती. कोमल कांती त्या सुनयना, कामकुत्सुक एक यौवना. वक्ष दाखवी करी याचना, बोलून दावी खुली कामना. सर्व सुखाचे प्रयत्न केले, धनद्रव्य ही बहाल केले. प्रयत्न आपले वाया गेले, शुद्धोदनाच्या ध्यानी आले. गौतम होता निश्चय नेक, नाना प्रयत्न केले अनेक. ढळू दिली ना बुद्धी विवेक, विचार सरणी होती सुरेख. 20 वर्षाचा गौतम झाला, संघामाझी प्रवेश केला. शाक्याच्या त्या शेजाराला, कौलियानी देश व्यापला. दुर्दैवाचा क्षण ऐसा, समीप तो आला. रोहिणीचे पाने ठरले, कारण वादाला. तो संघाचा वाद गुंपला, युद्धाचा मग आवाज उठला. सिद्धार्थाने विरोध केला, राग आला मग शाक्य संघाला. सर्वजणांनी गौतमाला, देशाचा द्रोही ठरविला. संघाने मग सिद्धार्थाला, देश त्यागाचा दंडच दिला. त्वरे सिद्धार्थ तयार झाला, गृहत्याग अन परिव्रजेला. सोडून गेला राज
सुखाला गौतमाने निश्चय केला. निरोप देण्या लोक निघाले, सकळ जणांनी अश्रू ढाळले. गौतमीने आक्रंदन केले, वनवासाला बाळ निघाले. दगड धोंडे खडक तापला, गरम फुफाटा मार्ग व्यापला. काट्या कुपाट्या तुडवीत गेला, गौतम राजगृहास पोचला. मगध देशाच्या राजधानीला, पार करूनी गंगा नदीला. बिंबिसार या मगध राजाला, कळले गौतम याचे प्रवाहाला. बिंबिसार त्या राजगृहाचा, बोल बोलला उपदेशाचा. वेश सोड हा संन्यासाचा, अर्धा हिस्सा घे राज्याचा. या दुनियेतील कलह पाहिला, वैर नसावे धडा शिकविला. गौतम त्यासे सांगू लागला, म्हणून त्यागिले राजसुखाला. भृगु ऋषीच्या आश्रमी गेला, सांख्य तत्वाचा अभ्यास केला. समाधी मार्ग अवलंबिला, अंगावरती चिखल साचला. दुःखाचे ते मूळ शोधाया, गौतम हा बसला. चिंता नव्हती मुळी कशाची, ध्यासन तो कसला. 6 वर्षाचा काळ लोटला, वैरागी तो पार खंगला. उरला हाडांचा फक्त सापडा, तरी न कसला प्रकाश दिसला. गौतमाने मग बेत बदलला, तडक उठून तो सरळ निघाला. निरंजनेच्या काठी पोचला, वटवृक्षाचा खाली बैसला. सुजाताने त्या वटवृक्षाला, पूर्वी असा एक नवस केला. गौतमेता पुत्र लाभला, सुजाताने नवस फेडला. सुवर्ण पात्र रुचकर भोजन, गौतमास ते केले अर्पण. अन्नतयाने केले भक्षण, तेव्हा झाले प्रसन्न तन मन. सुवर्ण पात्र हाती घेतले, नदीमध्ये ते दूर फेकले. विपरीत ऐसे ते घडले, प्रवाहाचे ते उलटे गेले. गौतम तेथून पुढे निघाला, पिंपळ वृक्षा खाली थांबला. पद्मासन घालून बैसला, ज्ञानप्राप्तीचा निश्चय केला. चिंतनात एकाग्र झाला, दुष्ट माराने डाव साधला. संघर्षाला तयार झाला, मार्ग शांतीचा शोधू लागला. मारावरती विजय मिळविला, तो सम्यक संबुद्ध झाला. दूर फेकिले काम क्रोधाला, अंगीकारले क्षमा शांतीला. दुष्ट माराच्या दुष्ट कल्पना, अहितकारी मनोकामना. मायेचे तोडिले बंधना, धन्य धन्य गौतमी नंदना. वेद मंत्र हे व्यर्थ ठरविले, वैदिक ऋषीचे तत्व सोडिले. कपिल मुनीचे तत्व जाणले, ज्ञान आणि अनुमान मानिले. संचय पुण्याचा वावा, पापाचा धिक्कार. बुद्धाची ही अमृतवाणी, आठवा वारंवार. शिकवण बुद्धाने सांगितली, तृष्णा दुःखाची मूळ मानिली. नव्या धम्माची निर्मिती केली, जनहिताची क्रांती घडविली. वर्णभेदाला फोल ठरवले, उपनिषदांना दूर सारले. सत्य शांतीला अनुसरले, बुद्ध तथागत श्रेष्ठच ठरले. शुद्ध मनाने कार्य केले तर दुःखही येईल तुमच्या बरोबर. छायेसारखे सदैव तत्पर मन हे निर्मळ राय खरोखर. दुष्ट मनाने वागले तर पाप पाठीशी येते सत्वर. चाकासारखे फिरे निरंतर, दुःख लागते मोठे खळतर. कटु सत्य हे जगा दाविले, जन दुःखाचे मूळ शोधले. जन कल्याणे मार्ग दावले, दुःख तारक ते तारक ठरले. सत्य अहिंसा शील शांतीने, दुःख यातना त्या मिटविणे. लोभापासून दूर राहणे, शिकविले हे तथागताने. विचाराचे दमन करूनी, दूर राहणे क्रोधापासून.
बुद्धाची अशी मैत्री भावना ठरली जगी महान, म्हणून दुनिया शांती दूताचे करीत असे गुणगान. ज्ञान प्राप्तीने बुद्ध जाहले देवगणांना जेव्हा कळले, ब्रह्मसंपत्ती धावत आले बुद्धाला ते विनवू लागले. जग बुडण्याचे भय वाटेले ब्रह्मसंपत्ती पुढे म्हणाले, पहा जगत भगवान ग्रासले, कुकर्माने लोक गांजले. उपदेशाची कृपा करावी, रंजलेल्याची रक्षा करावी, धम्मदेसना सर्वां द्यावी, सद्धम्माची वृद्धी व्हावी, दुखी जनांचे तारक व्हावे, सर्व जगाला ज्ञान मिळावे, प्रज्ञावलय हे उंच दिसावे, देव मानसे दूषित नसावे. मगध राज्य बुद्धमय झाले, त्रिरत्नांना शरण गेले, संघाचे महत्व वाढले, धम्मचक्र जे त्याने विपले. सारनाथला आगमन झाले, परिव्राजक ते 5 भेटले, उपरोधाने हिनवू लागले, गौतम ते हडू लागले. बुद्ध तयाच्या समीप आले, प्रथम दर्शनी सर्व विसरले, 5 जणांनी हात जोडले, बुद्धाचरणी विनम्र झाले. पीडा यातना त्या क्लेशाच्या, विनाशकारी त्या दुःखाचा, मार्ग नसे तो उपभोगाचा, सदा सुख कर कल्याणाचा. ईश्वर आत्मा व्यर्थ कल्पना, यज्ञ याग त्या कुड्या भावना, नको आता त्या झूट वल्गना, आज मिळाली खरी प्रेरणा. भले भले ते लीन जाहले, तथागताच्या चरणी आले, कैकांचे दीक्षांतर झाले, सद्धम्मापायी सर्वच नमले. काया पालट होऊन ठरला जीवनाला आधार, बुद्धाची ही अमृतवाणी आठवा वारंवार. तथागताला लोक मानती, पदकमलाचे दर्शन घेती, निज जन्माचे सार्थक करती, कुणी आपले तन मन वाहती. कपिल वस्तू कधी सोडली, बघता बघता वर्ष लोटली, पुत्राची ती कीर्ती वाढली, शुद्धोधनाच्या कानी पडली. ऐसे समई पुरुदेशाला, भगवान गेले भिक्षाटनाला, लोक म्हणाले भगवंताला, ज्ञान सांगावे तुम्ही आम्हाला. रठ्ठपाल हा एक तरुण, पुरुवीर राजस रूपवान, तया वाटले भिक्षु होऊन, घ्यावे सत्यशिलाचे ज्ञान. ज्ञान घेऊन स्वस्थ राहणे, शिकवा मजला शील राखणे, समजून घ्यावे माझे म्हणणे, आहे आवश्यक गृह त्यागणे. बुद्ध म्हणाले रठ्ठपालाला, विचारून ये मात्या पित्याला. रठ्ठपाल मग त्वरित गेला, मात्या पित्याला सांगू लागला. मात्या पित्याने तया अडवले, त्याचे म्हणणे नाही मानले. किती प्रेमाने तुला पोसले, दुःख न माहित तुझला कसले. आधार आहेस तू एक आमचा, काळ आला वृद्धपणाचा, ध्यास हरला तुला कशाचा, नाद सोड हा संन्यासाचा. मुडी न पटले लोळू लागला, धरणीवरती देह आढळला. माता पित्याला प्रश्नच पडला, कोण समजावेल या पुत्राला. दृढता आणि निश्चय त्याचा, लाभ मिळाला एकांताचा. शोध लागला आदर्शाचा, सेवक झाला त्या धम्माचा. वचनबद्ध तो पुरवीर झाला, वंदन करू तया. बुद्ध धम्माचा छंद लागला, केला बहुप्रयास. गौतमाची कीर्ती वाढली, शुद्धोधनाच्या कानी पडली. पुत्रासाठी साध घातली, भगवंताने धनी घेतली. माता गौतमी प्रजापतीला, यशोधरा अन राहुलाला. सोडून किती हा काळ लोटला, दुःख किती हे मात्या पित्याला. भगवंताने
बुद्धांनी विचार केला, धम्मदेसना मार्ग वळविला. आगमन झाले कपिल वस्तुला, बुद्ध आले ते मायभूमीला. शाक्य मुनीला पहावयाला, सगळा समाज धावून आला. भगवंताच्या पदकमलाला, जो तो वंदन करू लागला. शुद्धोदनाने थोर पुत्राला, प्राणिपात्र साष्टांग घातला. ओंजरे गौतमी तयाला, आनंदाश्रू पूरवाला. धीर धरुनी राजा बोलला, तू आजवर वनवास भोगला. 7 वर्षांनी परत आला, त्याग तुझा सार्थकी लागला. दुसऱ्या दिवशी बुद्ध आपले, भिक्षा पात्र घेऊन निघाले. लोक चंबित होऊ लागले, भिक्षेसाठी गौतम आले. राजा तयासी काय बोलला, शोभत नाही हे आपल्याला. कलंक लागे आपल्या कुळाला, सांभाळेन मी तव संगाला. भगवंताने या म्हणण्याचा धिक्कार केला, या तत्वाचा. वंशज आहे मी बुद्धाचा, भिक्षा मागणे धर्म अमुचा. तथागताने आज्ञा केली, यशोधरेला बोलाविली. दुःख मनी ना आवरू शकली, चरण स्पर्श ते रडू लागली. बुद्धाची विचार सरणी ही अमृतवाणी, तथागताच्या पदस्पर्शाने धन्य झाली धरणी. बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी. पदकमलाला स्पर्श कराया, यशोधरा झुकली. बुद्ध पदाला हात लावणी, विनय असा चुकली. शुद्धोदनाने तिच्या वतीने माफी मागितली. कष्ट यातना तिने सोसल्या, कथा कथन केली. आपल्या पतीने मुंडन केले, जेव्हा तिला कळले. तिनेही आपुले लांब सोनेरी केस वपण केले. सुगंधी द्रव्य आणि अलंकार त्याग तिने केला. पतीप्रमाणे कष्ट सोशुनी मार्ग आरंभिला. बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी. भगवंताने तिच्या गुणाची प्रशंसाच केली. पती सारखे ध्येय आखले, श्रेष्ठ अशी ठरली. यशोधरेने राहुलाच्या कानी सांगितले, बघ बाळा ते जगद्गुरु पिता तुझे आले. राहुल आपल्या पित्या शेजारी जाऊन बसला. आपण माझे पिता आहात ना असे म्हणू लागला. श्रमणा आपली छाया देखील किती गोड आहे. तुमच्या छायेमध्ये राहणे हीच ओढ आहे. बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी. भोजन घेऊन तथागताने आशीर्वाद दिधला. राहुल बाळ आपल्या पित्याच्या मागे चालू लागला. कुणी न त्याला अडवू शकला, प्रतिबंध कसला. धन आपले जे जे काही आपण द्यावे मजला. राहुलाने भगवंताला प्रश्न असा केला. त्याच क्षणी तो वारस हक्क राहुलास दिधला. चांदी सोने रत्न अलंकार असले धन नव्हते. अध्यात्माचे बहुमोलाचे धन जपले होते. बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी. प्रज्ञा करुणाशील शांतीचे विपुल धन घेऊन
दीक्षा देऊनी राहुलाचे सुखविले जीवन. भिक्खू संघामध्ये राहुल बसला, हर्षमणी झाला. वार्ता कळता राजा शुद्धोदन दुखी बहु झाला. वृद्धपणी तू आम्हा गौतमा सोडून जाऊ नको. अंतिम काळी आता तरी तू सोडून जाऊ नको. कपिल वस्तूचा निरोप घेऊन दूर गेले भगवान. माता पित्यांच्या आणि सगळ्यांच्या कंठी आले प्राण. बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी. मंत्री बोलला तथागताला, तरुण अशा या यशोधरेला. विधवे सारखे जीवन तिजला, दुःखी कष्टी करून चालला. पुरोहिताचे बोल ऐकले, भगवंताने उत्तर दिले. आपले मनोगत मी ओळखले, पण दुःखाने जगा गाजले. मी असलो तर पिता वाचतील, किती दिवस ते सांगा जगतील. एक दिवस ते निघून जातील, दुःखाला ते कसे रोखतील. त्या दुःखाचा नाश कराया, खऱ्या सुखाची कास धराया. तृष्णवराची ही अवराया, मोहमायेचे पाश तोडाया. मनुष्य जन्माला जो येतो, त्याचे क्षणाला मृत्यू ठरतो. क्षणिक सुखाचे भोग भोगतो, ऐन वेळी तो काळ ग्रासतो. निसर्गाचा हा खेळ आहे, मृत्यू सर्वांना अटळ आहे. निष्ठा माझी प्रबळ आहे, नियती दाखला सबळ आहे. मोहमाया ही नाती गोती, हा योगायोग आहे शेवटी. कावगास या जीवास भ्रांती, धम्म साधना प्रबळ युक्ती. बुद्धाच्या या सद्गुणाला, तर्कशुद्ध त्या महाज्ञानाला. महामंत्री ही शरण गेला, वंदन केले तथागताला. तथागत गौतम बुद्धाला पुन्हा एकदा मंत्री म्हणाला. परतून या कपिल वस्तूला, उपभोगाया राजसुखाला. सूर्य कदाचित खाली येईल, पर्वत आपली जागा सोडेल. परिपुण्यवी घरी न येईल, सत्मार्गाने सदैव जाईल. महामंत्र्याने परोपरीने विनविले बुद्धास. परिणा धडला श्रेष्ठ पुरुष, वंदन करू तयास. तिथून बुद्ध निघून गेले, एके खेडे गावी आले. 70 ब्राह्मण तिथे भेटले, उपदेशाने श्रमण झाले. उच नीच हे भेद मिटविले, सद्धम्माचे मार्ग पटविले. ज्ञानाने अज्ञान पळविले, दुःखाचे ते मूळ शोधले. अशा प्रकारे तथागताने केले ठाई ठाई प्रवचने. जीवनामध्ये सकल जनाने जावे थोडा सत्मार्गाने. दीक्षा धम्माची केली कैकाला, उपाली नामक त्या नाव्याला. सुनीत नावाच्या त्या भंग्याला, सोपक सुपिया अस्पृश्याला. सुमंगलिया शेतकऱ्याला, हीन दीन त्या सकल जनाला. अतिक्षीण त्या महारोग्याला, दीक्षा देऊनी प्रसन्न झाला. कपिल वस्तूला भेट दिली, तथागताला गौतमी वदली. आम्हा स्त्रियांची इच्छा जाहली, यावे धम्माच्या छायेखाली. गौतम वदले प्रजापतीला, परिव्रज्याना शक्य तुम्हाला. मान्य नाही ते मम संघाला, अर्थ नसावे राजगृहाला. तथागताला आनंद वदला, स्त्री पुरुषामध्ये भेद हा कसला. विरोध आपला काशी आला, गृहत्याग अन परिव्रजेला. अनुमती बुद्धाने दिली, अष्टशिलेची आट घातली. आनंदाने मध्यस्थी केली, प्रजापतीला दीक्षा दिली. माता गौतमी हर्षुनी गेली, कैक स्त्रियांसह भिक्षुणी झाली. उपसंपदा तिला मिळाली, यशोधरा ही भिक्षुणी झाली. भगवंताने
मुद्द पटविला. तथागताने आधी आपला धम्म जगी तो श्रेष्ठ मानिला. महत्व दिले ना कधी स्वतःला, आज तारिले त्या धम्माला. तथागताने आधी आपला धम्म जगी तो श्रेष्ठ मानला. महत्व दिले ना कधी स्वतःला, आज तारिले त्या धम्माला. चिरंतर हा धम्म टिकावा, संस्थापक कुणी नको असावा. माणसासाठी धम्म असावा, धम्मासाठी माणूस नसावा. धम्म असावा साक्षात्कारी, कधी नसावा चमत्कारी. धम्म नाही विद्या अघोरी, मानवाला हा धम्मच तारी. धम्म एक हा शोधच आहे, पीडित जनाला बोधच आहे. तारक सकळा बुद्धच आहे, सत्वशील तो शुद्धच आहे. मीच तारक असे जगाला, ऐसा कधी ना दावा केला. बिडेल मोक्ष जर कोणाला, आवर घालेल जर या मनाला. जगा सांग धम्माची गाथा, बुद्ध म्हणे मी मार्गदाता. मुळीच नामे मोक्षदाता, मोक्ष मिळे सन्मार्गी जाता. नाही मोक्षाचा माझा दावा, रुचेल त्यानेच धम्म हा घ्यावा. मार्ग भला तो स्वय शोधावा, ज्याच्या त्याला मोक्ष मिळावा. धम्म असावा सकळांसाठी, त्यात नसाव्या जाती पाती. सत्य सत्यला म्हणण्यासाठी, हीच धम्माची खरी कसोटी. मार्ग मोक्षाचा सत्यच आहे, धम्माचे मर्म सत्यच आहे. जीवनाचे गुण सत्यच आहे, बाकी सर्व ते मिथ्यच आहे. येथे सत्याला थारा आहे, सत्यच एक सहारा आहे. सत्य एक निवारा आहे, सत्य सुखाचा ढिगारा आहे. भगवंताने शिकवण दिली सर्वां सुखकारी, तथागताचा धम्म हा सर्वां सुखकारी. नवलाईचा ऐका दाखला, कथा सांगते खरी तुम्हाला. क्रूर डाकू तो असा माजला, नाम तयाचे अंगुलिमाला. प्राणी आडवी वाट सरूला, त्वरित धाडी यमसदनाला. बोटे तोडून बनवी माला, असा दुष्ट तो अंगुलिमाला. भोळी जनता त्रस्तच झाली, कैक खेडे तर ओसच पडली. त्या डाकूची भीती पसरली, दिन दुबळी ती प्रजा मारली. एके समयी श्रावस्तेला, प्रकार कळला भगवंताला. चिंता पडली तथागताला, काय करावे या डाकूला. वेळ होती ती विश्रामाची, भगवंताला चिंता तयाची. निष्पाप त्या दिन दुबळ्याची, सुटका कैसी व्हावी जनाची. बुद्ध तेथुनी सरळ निघाले, त्या डाकूच्या मार्गी चालले. लोक तयाला विनवू लागले, तथागताला अडवू लागले. भगवंताने नाही ऐकले, तसेच मार्गी चालत गेले. डाकूने बुद्धास पाहिले, जिवे मारण्या शस्त्र काढले. द्वेषाने तो धावू लागला, भगवंताच्या पाठी लागला. जिवे मारण्या भगवंताला, क्रोधित झाला अंगुलिमाला. मंदगतीच्या तथागताला मारण्यासाठी अंगुलिमाला अतिवेगाने धावू लागला. तरी न भेटे बुद्ध तयाला. दुपार झाली ऊन तापले, गरम माती पाय भाजले. मग त्याला हे कडून चुकले, जगता राया बुद्ध चाले. बुद्धाने मग उपदेश केला, निरुपदी झाला. क्रूर डाकू सेवक झाला बुद्ध चरणाला. भगवंताचा भाव चुलत, नाव तयाचे देवदत्त. कुटील धोरणी तो उन्मत्त, तथागताचा द्वेष धरीत. संघ प्रमुख ना केले त्याला, दोष हा त्याचा होता पहिला. लाल कृंद क्रोधाने झाला, अजात शत्रूकडे तो गेला. प्राणघातकी प्रयत्न केले, प्रयत्न सारे फोलच ठरले. भगवंत 3 वेळा वाचले, बेतघात ते
आणखीन रचले अजात शत्रूची टोळी आली देवदत्ताने आज्ञा केली बुद्ध बैसले झाडाखाली जाऊन मारा पाडा खाली पुन्हा प्रयत्न आताच केला सरळ गेला राजगृहाला आमिष दाखवून रक्षकाला खोटे नाटे बोलू लागला बढती पदवी देईन म्हटला पगार वाढीव देईन तुम्हाला मोर बक्षीस देईन म्हणाला मदत थोडी करावे मजला नानागिरी या क्रूर हत्तीला न्या घेऊन बाहेर त्याला गौतम भिक्षेला जर आला द्यावा सोडून त्याच दिशेला नानागिरी तो पिसाडलेला पाहून बुद्धा शांतच झाला हाही प्रयत्न वाया गेला प्रकार सारा उघडा झाला नको नको ते आरोप केले सोंगी डोंगी म्हणू लागले कोणी परीक्षा पाहू लागले अंतमनाचा घेऊ लागले हाताने का सूर्य झाकतो चंद्र कधी का आग ओकतो कधी काही हिमालय बाजू हटतो महासागर जो कधी आटतो योगी भगवान बुद्ध जाहले वंदनीय ठरले तथागतांनी सकळांचे जीवन उद्धारिले एके समयी श्रावस्तीला होते भगवान विश्रामाला लोक थांबले प्रवचनाला कळले मग हे अम्रपालीला स्वरूप सुंदर त्या गणिकेला तारुण्याचा गर्व जाहला कोण ऐसा साधू आला मोहित सारा समाज केला तिने नवा दृष्टांत पाहिला तिला नवा तो अनुभव आला तिच्या मनावर पगडा पडला पश्चाताप हा खूप वाटला तिने पाहिले सुंदर ललना तिच्याहूनही रूप यौवना सुंदर मुकडा बहु देखना कोमल कांती ती मृगनयना रूप सुंदरी जणू स्वर्गाची जणू अप्सरा त्या इंद्राची धूळ झाली ती रस्त्यावरची पाला पाचुडा काळायाची वयस्क बनली मध्यवनारी क्षणात झाली ती म्हातारी अशी फजिती पाहून सारी आम्रपाली मग मने बिचारी 2 दिवसाची असे जवानी असे तिच्या मग आले ध्यानी तथागताचे अमृतवाणी आम्रपालीच्या पडले कानी गर्वाचे घर असते खाली समजून गेली आम्रपाली बुद्धाला मग शरण आली प्रबळ गणिका अमर झाली पंचशिलाचे मंगल ध्यान सांज सकाळी ते त्रिसरण बुद्ध भिक्षुला बोलावून भोजनाच ते दिले निमंत्रण मोठ्या मनाने दिले ते दान सदा राहावी ती आठवण आम्रपालीने ते अम्रवन तथागताला केले अर्पण बुद्धाची ती महती पटली नवे लाभले ज्ञान तथागताच्या उपदेशाने दूर झाले अज्ञान व्यापाऱ्याची सून धाकली किसा गौतमी आई झाली पुत्र झाल्याने हरपून गेली श्रीमंत होते भ्रांती कसली काळ कधी नाही थांबला दुर्भाग्याचा दिन उगवला उमललेल्या त्या कमळाला राजस गोंडस त्या बाळाला दुष्ट काळाने पाश टाकला बाळ तिचा तो आजारी पडला प्रसंग मोठा कठीण आला त्या जीवनाचा अंत झाला पिता गौतमी रडू लागली केस आपले तोडू लागली तोंड स्वतःचे चोडू लागली पहिल्यांदा ती दुःखी झाली प्रेत घेऊन हिंडू लागली देव आहे का धुंडू लागली पुत्र शोकाने लोडू लागली अश्रू सारखे ढाळू लागली कुणी म्हणाले मंदिरात जा कुणी म्हणाले विहारात जा देवाच्या तू दरबारात जा ऋषी मुनीच्या आश्रमात जा श्रावस्तीच्या गंधकुटीत बसले होते प्रज्ञावंत किसा गौतमी शोध काढीत येऊन बसली घेऊन प्रेत वदले वदंत त्या मातेला औषध करतो तुझ्या मुलाला आजवर ज्याचं कोणी न गेला त्या घरचा मोहरा दे मजला आजवर ज्याचं कुणी न मेल असा एकही घर ना दिसला तेव्हा तिच्या ते ध्यानी आलं दुःख अटळ हे तिलाच कडलं तथागताने समज घातली तिची तिला
अंधकारिकेच्या रात्रीला प्रज्ञ सूर्याचा अस्त झाला, अंधार साऱ्या जगी पसरला, ज्ञानाचा तो दीप लोपला, अंतविधी मग सुरू झाला, पुष्प फुलांनी देह सजविला, वस्त्राने मग देह झाकला, चिता पेटले विधी संपला, रक्षेचे मग हिस्से केले, ठाई ठाई स्तूप बांधिले, सद्ब्रह्माने विश्व तारले, बुद्ध जगी आज अमर झाले, ज्या ज्या वेळी कलह माजतो, युद्ध होऊनी अग्नी पेटतो, उपदेश हा ध्यानी येतो, मित्रत्वाने कलह संपतो, मैत्री भावना थोरतयांची, महत्व कल्पना पंचशिलेची, अथांग अशा बुद्धिमत्तेची, मंगलकारी जनहिताची, दंबदास तो हरे परागा, तेव्हा घे तू श्वास, आज जगाला या विश्वाला बुद्ध हवा हमखास, बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी, बुद्ध अमृतवाणी. नमो बुद्धाय. जय भीम.